आता एक मोठी बातमी आहे, सविस्तर पाहूयात। ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचं समजतंय। बीडच्या माजलगाव ते धारूर या दरम्यान ही घटना घडली आहे। अज्ञाताकडून ससाणे यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आणि अज्ञातांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। बीडच्या माजलगाव ते धारूर या दरम्यान ही घटना घडली असं समजतंय। वाघमारे साहेबांचा फोन झाला। यस हां मी करतो मी कॉल। यस तर अज्ञाताकडून ससाणे यांच्या वाहनावर दगडफेक झाली असं समजतंय आणि अज्ञातांविरोधात धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलिसांनी अधिकच्या तपासाला सुरुवात केली आहे आणि दगडफेक करणारी व्यक्ती किंवा नेमकं कोण होतं या अनुषंगाने सध्या तपासाला जोर आलेला आहे। हे कृत्य नेमकं का घडलं आणि ससाणे यांच्यावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि या सगळ्या संदर्भात काय कठोर कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। नमस्कार। आता आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनवरून निघालो पवन करवरच्या संदर्भामध्ये आणि तिथून आम्ही इंदापूर मार्गे इकडे पुण्याला यायला निघालो होतो। जेवण केलं एका ठिकाणी आणि थोडं पुढं आलो, धारूरच्या दिशेने येत होतो। तर साधारणतः एक 7-8 किलोमीटर आल्यानंतर गाडीवर आमच्या दगडफेक झाली। पाठीमागनं 2 टू व्हीलर होत्या, हे काय आता बघत असाल, मागं एक दगड टाकलाय। आता धारूर पोलीस स्टेशनला आम्ही पोचलेलो। धन्यवाद, बघू पुढचं सांगू।